कुसलोनी बनासी आला नंदी ग्रामासी जेथे भरतासी निवास। गुरुवर्यांचे नमस्कार, सर्व संतांचे नमस्कार, मारुतीरायांचे नमस्कार। मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमाक्षरम पुसा महापातक नाशिनम। ऐका, रामचरित्र अत्यंत पवित्र गोड पावन या जगती तलामध्ये पाहिलं तर रामायणासारखं चरित्र दुसरं कुठल्याही प्रकारचं आपल्याला ऐकायला मिळणार नाही। पण दुर्दैव आहे आमचं, कारण कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवलाव कोण उद्धरेल जाण त्रिजगती। त्रिजगतीचा जर उद्धार होत असेल तर रामायण काय कोण आहे? रामायणामध्ये काय शक्ती आताच मागच्या 2-3 ओळ्यामध्ये आपण ऐकलं। काय शक्ती संताकडं भरतानं बाण सोडला, बाण आहे लोखंडी, जड बाण आहे, त्याला तोंड नाही, नाक नाही, कान नाही, डोळे नाहीत, तरी तो बाण ऐकतो। लोखंडाचा बाण भरताची आज्ञा ऐकतो, हे नवल आहे। माऊलींच्या आज्ञेनं भिंत चालते, नवल आहे। आमच्या आज्ञेनं वाळूचा कण हालतो का जागेवरचा? हे कोणाची शक्ती? करतो मान्यता करतो शक्ती जो देव आहे त्या देवालाही अंकित करण्याची शक्ती ज्या संतांमध्ये आहे, आणि त्या संतांचा बाण आहे भरताचा। आणि राम नामांकित आहे, राम नाम ज्यावर कोरलेलं आहे, धन्य त्या बाणाचं भाग्य आहे। भाग्यवंता घरीच चालतं महाराज, भाग्यवंता घरी भजन पूजन याची वाट पाहे रघुनंदन। बाणानं राम भजन करताय बाण, हे नवल आहे। आम्ही तोंड आहे, सगळं आमच्याकडे कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, पाय आहेत, दिले इंद्रिय हात पाय कान, तरी सुद्धा आम्ही भजन करत नाहीत। पण बाण मात्र भजन करतो। असं काय केलं त्या बाणानं? पाहिलं निर्दळन करण्यासाठी आलेला बाण, पण मारुतीकडे पाहिलं, राम भक्ताकडे। अरे या मारण्याच्या योग्यतेचा हा नाही, हा रामभक्त आहे, मग याचे आपण पाय धरले पाहिजेत, मारणं तर सोडूनच द्या। हनुमान अत्यंत विश्वासी आहे, स्वयं दृष्टी असणारे ब्रह्मभूत दृष्टी आहे, जगत ब्रह्म आणि स्वयं ब्रह्म, आणि म्हणून मारुतीचे असणारा विश्वास ठेवला, पाय धरले। बाणाचं ऐकलं मारुतीनं, कुणाचं ऐकत नाहीत मारुतीरा, राम भक्ताच ऐकत असतात। राम भक्त दोन्ही सारिके सारखे वर मज आणि तो पारिके। बाणावर अंग टाकलं आणि विश्वास बाणावर ठेवला। नाही, विश्वासशिवाय काहीच चालत नाही, संसार चालत नाही, प्रपंच चालत नाही, मित्रत्व चालत नाही, काहीच चालत नाही। अत्यंत विश्वास पाहिजे, तो विश्वास मारुतीचा, म्हणून बाणावर अंग टाकलं आणि आला नंदीग्रामाशी। नंदीग्राम म्हणजे आनंदीग्राम, नंदी नाही, आनंद ज्या ठिकाणी त्या ठिकाणी एक रूपी मारुती आलेत। आणि जेते भरताशी निवास, जास्त वेळ घेत नाही, जेते भरताशी निवास, निवासच का म्हटलंय? सहवास, प्रवास, वास असं काही म्हटलं नाही, रहिवास असंही म्हटलं। निवास म्हणजे आता काही करणे नाही असं ज्यानं ठरवलंय। बायका मुलं सोडली, अयोध्या सोडली, राज्य सोडलं, विषय सोडले, आणि रामासारखा पोशाख घालून फुलहार घेऊन 14 वर्ष रामाची पादुका डोक्यावर घेऊन जो बसलेला आहे त्याचं नाव भरत, भक्तीमध्ये रथ। नंदीग्रामाच्या ठिकाणी तिथं असणारे मारुती आले, याला निवास असं म्हटलंय। भक्तीमध्ये रथ असणारे कधीच संसारात अडकत नाहीत, असा तो भरत। बोला। भरत श्रीरामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्लासित, आचार्य भक्तीचा भरत, भरते मनुष्य जन्माला आल्यानंतर असणार भक्त व्हावं, भक्त तरीच जन्मा यावे, आणि दास विठोबाचे व्हावे। धन्य तो भरत आहे, रामाचा निज भक्त। व्हायचं असेल भक्त तर निज भक्त व्हावं। टिळा टोपी सोंग दावी बाहेरील रंग हे भरताकडे नाहीये। अंगा लावणी राग डोळे झाकून करती पाप हे भरताकडे नाहीये। निज भक्त म्हणजे अगदी प्राणापेक्षाही जो देवाला प्रिय आहे, देवाला जे आवडतं जे करतो ना भक्त, त्याला निज भक्त असं म्हटलंय। आणि त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पहिल्या क्रमांकाचं नाव कोणाचं असेल तर भरत। आणि आचार्य भक्तीचा, बाकीचे आचार्य बरेच आहेत, स्वयंपाकाचार्य आहेत, रामायणाचार्य आपण आहोत,
पण भक्तीचे आचार्य ज्यांनी नवविध भक्ती जाणून घेतली आहे आणि नवविध भक्ती जाणून ज्यांनी आचरणात आणली आणि ज्या आचरणात आणून ज्या भक्तीचा प्रकाश पडला का कंठी धरला कृष्णमणी अवघा ज्यांनी प्रकाश, असा प्रकाश ज्या भक्तीचा पडून त्या प्रकाशामध्ये जेवढे सगळे उतरून गेली जड प्राणी मात्र, झाडं धोंडे सुद्धा उतरली, एवढा ज्या भक्तीचा प्रताप ज्यांचा आहे अशा प्रकारचे ते भरत आहेत आचार्य. आचार्य कळलं, आचरणातच ज्यांचं रामायण आहे. रामकथा जे सांगतात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे ज्यांच्याकडे आहेत आणि असे ते भक्तीमध्ये रत असणारे भरत आचार्य आहेत म्हटलंय. आणि अशा त्या भरताचा असणारा प्रसंग मारुती आणि भरत या दोघांच्या भेटीमधला प्रसंग आपण ऐकत आहोत. 10 वेळ भक्ती रसातले आहेत, मग मात्र लईच वेगात चालायचे आपल्याला. चला. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते भक्ती वाढविली, भरते पाल्हाळिली, भरते भक्ती विस्तारिली. विस्तार करावा भक्तीचा. आमच्यातच भक्ती नाही, आमचं बाहेर रंग आहे सगळं. कशाचा विस्तार करावा होय आहे का? नाही. भरतानं भक्तीचा विस्तार केलाय. आम्ही भक्ती खंडून टाकायची बघतो, खोडून टाकायची बघतो. नाही, मुळात सगळं काढून टाकतो आम्ही आणि दाखवतो ते सगळं सोंग. दांभिकरी भक्तीन जगादावी सोंग, अशा प्रकारची आमची भक्ती. भारताची तशी भक्ती नाही, विस्तार केला भक्तीचा. आता पहिले काय 150 पंढरपूरला जात होती, आता 1000 चाललीत. विस्तार झाला का? होय, जरा विचार करून बघा. विस्तार वेगळा आहे. येऊन शिरोप लाविले दारीन त्याचा वेलू गेला, मोगरा फुलला मोगरा, आणि भारू विचिताची भार कळवा फुले विचिताची भारू कळी अशी आला. हा विस्तार पाहिजे इथं. आमच्याकडं ज्ञानच आम्हाला कोणाला देऊ वाटत नाही. मुंडे महाराज, कसा विस्तार होईल मला सांगा? अरे आपल्याकडे दिल्यावर चौपट आपलं वाढतं आणि मान चांगल्या ज्ञानी माणसाला दिल्यावर आपल्याकडेही ते राहतं काहीतरी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षेन ते ज्ञानम ज्ञानीनं तो दर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथे आणावे तरी संता या भाजावे सर्वस्वीशी. काय करावं? तनु मन जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळ. ही भारताची अवस्था आहे, विचार आहेत आणि म्हणून भारताला महत्व आहे. बोला. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा रिगम भरता. भरत भक्तीचा विसावा आहे, ओलावा आहे आणि रिगम सुटका कोणाला आहे? भक्तीच्या गावाला जायला. ज्यांचे असणारे विषय मावळलीत, जे असणारं हो अगदी विषय ज्यांचे मावळलेत, मुळात सगळं खंदून काढलेत, खोडून नाही. खोडलं की त्याला कोंब फुटतो. इथं भारताकडे विषयच राम आहे, त्याच्या विषय दुसरा काही राहिला नाही. म्हणून भारताकडं भक्तीलाच विसावा आहे. आपण भक्तीला हुडकत जातो तरी आपल्याकडे भक्ती राहत नाही. क्षणभर सुद्धा नवा जोडा पायात आणला तर दर्शन घेताना सुद्धा त्या जोड्याकडे लक्ष असतं, पायातल्या पायतनाकडे लक्ष असतं. कोणी नेईल का? भरताचं तसं नाही महाराज. आसोयसा कोटी आठवची नाही, ध्येयची विधेय भोगुदशा ब्रह्मानंदे लागली टाळी, मग ते ध्याते कोण सांभाळी. अशी अवस्था भारताची आहे आणि म्हणून तिथं भक्तीला विसावा. भक्ती म्हणली या ठिकाणी आपण बसावं. ठेवाय तो तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला आणि म्हणून भरताला महत्व आहे. आम्ही सगळे भक्ती असणारे भक्तच आहोत, पण देवाला आवडेल ते केलं पाहिजे महाराज. आपल्याला आवडते भक्ती चालत नाही. सगळेच भक्त आहेत जगातले, पण देवाला किती आवडतात? किती जण आवडे देवाशी तो एका प्रकार हे पाहिजे. आणि नामाचा उच्चार रात्र आणि दिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, याला भक्ती म्हणतात. बोला. भरते सत्य सद्भाव, भरते साचा, भरते प्रकट रामराव, सर्वत्र पाहो सर्व. नाथ बाबांनी कसा क्रम लावला या ओळीमध्ये बघा. आपण फार चिंतन करावं लागतं तरी कळतंय. भरते सत्य सद्भाव.
सत्य सद्भाव जर त्या भक्तीमध्ये असेल तर मग साचार अनुभव बर का. भाविन देव नकळे निसंदेह. सत्य सद्भाव असेल तर खरा अनुभव. साचार म्हणजे खरा खरा अनुभव त्यालाच येतो. आपलं जर खोटं सोंग असेल तर आपल्याला काय अनुभव येईल का? होणार नाही. भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव मग अनुभव आहे. सत्य भक्ती असेल तर. आणि प्रगटला रामराव मग ते राम सगळ्यामध्ये प्रगटलेला दिसतो. जे जे दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही किंवा सर्वांगठी राम देहा देई सूर्यप्रकाशक शस्त्रश्मी ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि मग सांगायचा अधिकार तयार होतो. सर्वत्र पाहो सर्वाशी सगळ्याला राम आहे मग सांगता येतं. बोला. भरते अपंगिली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांती भूते भोगिती स्वानंद. अखंड भक्ती हृदयात ठेवणे म्हणजे अपंगिली खिळून ठेवलंय. आणि अशी ज्यावेळेला भक्ती हृदयात राहते त्यावेळेला वैराग्य प्राप्त होतं. भक्तीनं ज्ञान ज्ञानानं वैराग्य आणि वैराग्यानं मग शांती. नाहीतर आमची शांती आडनावाच्या शांत्या नाव शांती नुसते भांडणं घरा आणती. अरे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. हे अगोदर असताना भक्ती लागते. भक्तीनं ज्ञान होतं ज्ञानानं वैराग्य आणि वैराग्यानं मग शांती. ही शांती कुठे आहे? भरताकडे आहे. जिथं सत्य सद्भाव आहे जिथं भक्ती आहे तिथं ही शांती नांदते. कुठेही शांती लागत नांदत नाही आहे. अशी त्या भारताची असणारी शांती म्हणतात. शांती म्हणजे कशाला म्हटले माहिती आहे? जगाकडून येणारे अनेक आघात ते पोटामध्ये जो सामावून घेतो आणि त्यांच्यावर उलट कृपा करतो. जे खाची व्यंकटी सांडोता सत्कर्मी रती वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांचे. हा हेत हे ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांना म्हणायचं त्या संत आणि त्यांना म्हणावं त्यांच्याकडे शांती आहे. दया क्षमा शांती त्यांच्याकडे आहे म्हणावं. कोणाकडे शांती नावाला लाट लागली तर म्हणते अरे व कुठे कोणकडे बघतो जरा वर खाली बघून चल ना. वर कुठं बघतो? ही आमची शांती. कळली का? संत आणि आमच्यामध्ये फार फरक आहे. जरा विचार करा. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पाही तेने डोंगर सर्वही केला ललाही चंदना. कथा सोडली पण ते तुमचं भक्तिरस सोडून एकदम कुठे गेले? मलयागिरीच्या ठिकाणची आठवण नाथांना झाली. मलयागिरीच्या ठिकाणी चंदनाची झाडं असतात म्हटलंय. एक जरी झाड असेल त्या ठिकाणचं तर 52 प्रकारच्या चंदनामध्ये मलयागिरी चंदन हा सर्वश्रेष्ठ आहे. पहिल्या क्रमांकावर त्याचे असणारे उच्च प्रत आहे. आणि म्हणून त्या मलयागिरीचं असणारा आठवण नाताना झाली. तसे संत या असणाऱ्या समाजामध्ये आहेत. त्या चंदनाप्रमाणे काय करतात मलयागिरीचे चंदन? एक जर चंदनाचं झाड असेल तर सगळ्या त्या डोंगराला चंदनमय करण्याची ताकद अधिकार बल सामर्थ्य प्रभाव त्या चंदनामध्ये असतो. तसे आमच्या जगामध्ये सुद्धा संतांमध्ये एवढा प्रभाव आहे. एक जर संत गावामध्ये असेल तर सगळ्या गावाचा उद्धार करू शकतो. पण त्याला आडव्या गोष्टी येतात. जेवढे संत आहेत का त्यांना सगळ्यात असणारं कार्य करायला कुठेही आडवी गोष्ट येते. तरी सुद्धा ते सहन करून आपण ते असणारं कार्य करत जावं. एक चंदन त्याचा बडीवार म्हणजे मोठेपणा किती आहे पुढच्या ओळीमध्ये ऐका मी तुम्हाला सांगेन. नाही आपण तेथे गेला नाही उपडून आणला अंगवात वर गेला तेने गिरी केला चंदन. अगदी डोंगर चंदनमय करतो एक चंदन. आमचे संत सगळ्याला संतमय करणार नाहीत का? उद्धार करणार नाहीत का? अपरिसाला काळ लोखंड लागल्याबरोबर आपोआपच सोनं होतं. याच्यामध्ये काही संशय नाही. अहो हा चंदनाचं झाड काय डोंगरावर प्रत्येक झाडाला भेटीला गेलं का? नाही गेलं. नुसत्या चंदनाच्या झाडावर अंगवात गेला आणि त्यानं सगळा गिरी केला चंदन. आणि संतही तसेच आहेत. आला शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकाचा थारा कळी काळा धाक धरा रे. संतांची महती चंदनाची उपमा देऊन सांगायलेत नात. पण चंदन उन्हा पडतो आहे का? आपणासारखी करती तात्काळ नाही काळवेळ ता लागी संतांची असणारी महती आहे. चंदन काय करतो? तापल्या कुडी निववी चंदन त्रिगुण तो काढी संत संग. तापलेल्या कुडीला चंदन शांत करेल
पण त्रिगुण मात्र काढू शकत नाही असताना चंदन रजतम सत्वाच्या पलीकडं आणि 3 असणारे जे काही दोष आहेत मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषातून पलीकडे संत नेतात नव्हे 3 तापातून पलीकडे संत नेतात. पापा तापा झाली तुटी दैन्य गेले उठावली किंवा त्रिविध तापाची झाली बोळवण अशी शक्ती असणारी संताकडे. चंदन उन्हा पडतो. चंदन सगळ्या झाडाला चंदनमय करतो हे खरं आहे, पण 2 झाडं चंदनमय होत नाहीत महाराज. त्यांची नावं सांगतो मी ऐका. एक बोरीचं त्याचं केळीचं झाड आणि एक विळूचं झाड. या 2 झाडाला केळी ते चंदनमय करू शकत नाही. का करत नाही? खनाळ असतं ते केळीचं त्या विळूचं झाड. किती जरी तासलं तरी त्याचा खण जात नाही. तसे समाजात त्या विळूसारखे माणसं आहेत आणि काही त्या केळीसारखे. वरून पाणी ओतलं खालून निघून जातं केळीतून. तसे काही समाजामध्ये नळी फिंकुली सोनारी इकडून तिकडे चलना शक्तीला तिथं मर. नाही तुम्हीच बघा त्या शक्तीत काय ते आम्हाला यायचं नाही तिकडं. कळलं का? केळीचे आणि विळूचे झाड कसे असतात ते असे असणारे समाजात माणसं आहेत. त्यांना सुद्धा संत नीट करतात. चंदन बोरीच्या झाडा नीट करेल पण केळी आणि विळू नीट होत नाही. पण संताकडून मात्र सगळे नीट होतात. ही शक्ती संताकडे लक्षात असू द्या. एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर बहकतसे चौफेर सुवास थोरावरे ना. एका वनस्पतीचा एवढा मोठेपणा आहे. किती तेल तापलं त्यामध्ये चंदनाचा एक थेंब टाकला तर तेल शांत होतं. पण संसारातूनच तर उद्धार करून मुक्त करणारी शक्ती हे संताकडे आहे. आणि म्हणून संताला महत्व आहे असं असताना नाथबाबा सांगतात. चला माझ्याची हृदय भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेने काय नो हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. माझ्या चिरदयी भगवंत हे तर कळायचे आपल्याला महाराज. कुणाला कळतं हे माझ्या चिरदयी भगवंत? आम्हाला कळलाच नाही आणखी. तैसा हृदय मध्ये मी रामू असता सुद्धा असता सर सुखाचा आराम भ्रांता शिकामो. भ्रांत झालेल्या जीव विषयात गुंतो आणि हृदयातला रामाला ओळखायला तयार नाहीत. माऊलीने सोपं केलं ज्ञानदेवा प्रमाणात मानिदान सर्वांगठी पूर्ण कळलं पाहिजे. अरे ओळखीला मुळी पाहू जाता मुळीची आपण आयशा आहे खून अनुभवाची खून कळली पाहिजे. अरे श्वास काही कर सुमराणी आज कर जाप परम तत्से ध्यान धर स्वयं ब्रह्म आपोआप. आणि आपणच स्वतः असणारे ब्रह्म ते कळलं पाहिजे. हे आम्हाला कळायच मार्ग नाही. अरे मी कोण आहे ते कळलं पाहिजे आणि कुठून आलो हे कळलं पाहिजे. आता कुठं आहे काय करतो आणि कुठं जायचं एवढंही कळलं तरी आपला उद्धार आहे. अरे मी तो कोणते माझे ठिकाण ध्येय पावता पदन कोठे जाऊन राहील मी एवढं तरी कळावं. माझ्या चिरदयी भगवंत तो भगवंत कसा आहे? मूर्तिमंत आहे. मुंगीतला वेगळा आणि विष्णूतला वेगळा नाही महाराज. जो विष्णूत आहे तोच मुंगीत आहे. अजिबात फरक नाही. नाही तर मग त्या हरिपाठ खोडावं लागेल खोटा म्हणावं लागेल. माझ्या चिरदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत आहे पूर्ण आहे सर्वांगठी पूर्ण एक नांदे. तेने काय न प्राप्त. हा जर ओळखला हृदयातला राम तर त्यानं काय प्राप्त होणार नाही माणसाला? सभाग्य संत त्रिजगती. फक्त हे कळलं कोणाला? सभाग्यवंत जे संत आहेत भाग्यवंत म्हणून जाया आणि शरण गेली पंढरी राया. आणि अशा प्रकारच्या संतांनाच हे कळलं म्हणून ते सभाग्यवंत. आम्ही म्हणतो 11 मजली बंगला बांधला आणि 10 वर्षात मुंड्या मोडून जर 10 एकर घेतलं फार भाग्यवान म्हणतो. फार मोठा याला काही नव्हतं ना गेल्या वर्षी. अरे ते भाग्यवंत नाही आहे. कण्या खा तुम्ही कण्या पर पांडुरंगाला भजा पंढरीची वारी करा तो भाग्यवंत आहे. किती श्रीमंती असली तरी ती आसुरी संपत्ती आहे. दैविक संपत्तीनं कण्या खातो. करम बाबांनी सगळं वाटून टाकली 12 एकर जमीन. सावकारकी बुडवली पाण्यात आणि कण्या खाल्ल्या म्हणून ते भाग्यवंत आहेत. बोला. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत दृश्य दृष्टा दर्शन तेथ सहज होत. भारतात आणि आमच्यात काय फरक आहे बघा. दृष्टी विषय समजतात. दृष्टीचे विषय अनेक आहेत. डोळ्याचा विषय दृष्टी. डोळ्याने काय पाहावं? जे भरत पाहतो ते पाहावं. श्रवणे मुकुंदा दृष्टो मुकुंदा. डोळ्यानं देव पाहावा रूप पाहता लोचनी. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. हे आम्ही न करता दुसरंच बघतो. भरताची तशी अवस्था नाही.
रामच पाहतात ते दृष्टीने, जे दिसल ते राम दिसतं, जे दिसे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. म्हणून आपल्याला दिसलेली वस्तू राम दिसली पाहिजे. भरताचा दृष्टी विषय पूर्ण बाकीचा मावळलेला आहे. आम्ही नरकाला कसं जाईल हे बघतो, नरकाला कशामुळे जातो हे बघायला आम्हाला आवडतं. पण भक्ताला मात्र अशी अवस्था नाही, भक्ताची वेगळीच असते. भक्त फक्त देवालाच पाहतो, काही पुढं तर देवच दिसतो. प्रत्येक स्त्रीला माय म्हणण्याची शक्ती, मनाय लावण्याची शक्ती या रामायणात आहे. म्हणून रामायण वाचा, थोतांड काही ऐकू नका, फक्त रामायण ऐका. रामायण ऐकलं तर बस आपल्या जीवनाचा सार्थक आहे. दृष्टीविषय समजता राम रूपे देखत भरत, दृश्य द्रष्टा दर्शन देस. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे ज्याच्याकडे पाहतो ती वस्तू दृश्य, आणि त्यावर दृष्टी टाकली म्हणजे क्रिया केली आपण डोळ्यानं ज्या वस्तूवर, त्याला दृष्टी असं म्हटलंय. आणि पाहिल्यानंतर त्या दृश्य वस्तूचा पूर्ण येणारा अनुभव याला दर्शन म्हटलंय. आता ऐका, नाथभावात सांगतात एका भागवतामधून, दृश्य द्रष्टा आणि दर्शन या अतीत चौथा जाण, ज्या ते म्हणते नारायण ज्ञान विचक्षण निजबोधे. त्रिपुटीच्या बाजूला ज्यांचं असताना ज्ञान गेलेलं आहे, आणि सगळ्यामध्ये तिन्हीमध्ये देवाचं आहे कळलं, त्याला दर्शन असं म्हटलंय. देव पाहायला गेलो तेथे देवाची ओळी ठेवलो, अशा प्रकारची अवस्था ज्यांची आली त्याला दर्शन अवस्था म्हटलंय. आणि मग तिथं द्रष्टाही राहत नाही, दृश्य वस्तूही राहत नाही, पाहणारा राहत नाही, आणि जी वस्तू पाहायची तेही राहत नाही. त्याच्याही पलीकडची अवस्था दर्शन अवस्था म्हणजे स्वतःच देव होऊन बसतो. चला, श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण. श्राव्य श्रावक श्रवण, स्वेचित घन होऊन कानात येणारा शब्द श्रवणाची क्रिया. कानानं काय ऐकावं? ऐका रे तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण. हे सगळं सोडून दिलं, भरत ऐकतोय. येणारा शब्द, शब्द नातरी शब्द आकाशीचा, आकाशातून शब्द येतो पंचकर्ण बघा. आणि येतो कुठून? पुन्हा दिशेच्या पोकळीतून मग आपल्या कानामध्ये येतो. दश दिशेच्या पोकळीतून कानात शब्द येतो. शब्दाचे प्रकार किती आहेत नादाचे? शब्द म्हणजे अनंत ध्वनी, आघातापासून आला आघात. शब्द ब्रह्म म्हणतो, ओम नित्य अक्षर ब्रह्म म्हणतो. पण नाद आहेत महाराज मुंडे महाराज 10. मेघनाद आहे, तंतुनाद आहे, इनानाद आहे, टाळनाद आहे. त्याला अनंत ध्वनीचे ते सगळे शब्द ब्रह्म आहे. आणि हे त्या दिशेच्या पोकळीत येऊन कानावर पडतो. पण भरताला आपल्याला वेगळं वाटतं. आपल्याला कळतं कोणी शिवाय द्यायला की अर्थी शिवाय द्यायला भांडण लागतं ते जाऊन उभारतो. भरताचं तसं नाही. येणारा आवाज जो ध्वनी आहे तो राम नावानं ऐकू येतो, दुसरं काही ऐकूच येत नाही. एवढं व्रत आहे त्या भरताचं. बघा काय असणारी समरसता आहे त्या रामामध्ये. नव्हे, रोमा रोमात राम भरलेला आहे भरताच्या. पुढं तुम्हाला ओवी 5व्या अध्यायातच ऐकायला मिळणार आहे. कारण तुझे सर्व अंगाच्या ठाई राम कोंदला तुझे देई, रामा वाचून नेनुशी काही म्हणून पायी लागत. अशा भरताची अवस्था आहे. बोला, घ्राणे घेता वास, वासास भाय परेश, घ्रेय घ्राता घ्राण समस्त, चिदाकाश चिदाकाश होऊन टाकतं. नाकानं श्वास घेतो, आम्हाला सुगंध दुर्गंध कळतो कारण आम्ही देहावर आहेत. पण जे असणारे विधेयी अवस्था ज्यांची, त्यांना सुगंध दुर्गंध कळत नाही महाराज. फक्त एवढं माहित आहे 21,600 श्वास घ्यावेत आणि 10 वाऱ्याचा खेळ खेळावा या देहामध्ये. प्राण व्यान अपान उदान समान. 1 पंचप्राण असणारे आपल्या देहामध्ये आहेत आणि 5 उपप्राण. बरं का, नाक कर्म कर्कल देवदत्त धनंजय. 10च्या जागा वेगळ्या सांगत बसत नाही जास्त वेळ. त्याची क्रिया सांगायची म्हणजे तर खूप वेळ लागेल. पण चलन वलन अंकुचन प्रसरण धावन पंचप्राणाची क्रिया आहे. श्वास घेतो 21,000 श्वास असणारे दररोज. तेवढे नाम मोजले पाहिजेत. मग सुगंध दुर्गंध कळत नाही त्याला. मग त्याला असणारं बरं का, आठव ना आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग, ही अवस्था निर्माण होते. ती भरताची अवस्था आहे. नाकाने सुगंध घेतो, दुर्गंध सुगंध कळत नाही महाराज. फक्त रामाचाच सुगंध आहे, रामाचाच अनुभूती आहे त्या नाकाच्या ह्याच्यामधून. पंच ज्ञानेंद्रियाचे विषय राम झालेला आहे त्या भरताचा. असं असताना नाथभावानं सांगायचे. बरं, घेऊ जाय स्पर्शासी, दोही ते राम प्रकाशी, तोच्या स्पर्श स्पर्शनासी, सहज समरसी श्रीराम.
त्वचा ज्ञानेंद्रियामधलं एक इंद्रिय आहे बघा. त्याला शीत उष्ण पर्जन्य सगळं कळतं त्वचेला. आणखीन एक गोष्ट नावाला सांगतो, कधी लक्षात आली नसेल ती. कळतं ना आपल्याला, पोळतं हे गरम आहे, हे थंड आहे, हे उष्ण आहे, पाऊस येईल, अमुक तमुक काय. याला स्पर्श करत असताना वायुदेवतेचं सहाय्य होतं बरं का. आणि त्यावेळेला स्पर्श ज्ञान आपल्याला होतं, तोपर्यंत होत नाही. आता ज्यावेळेला काठी हातात असते महाराज, आणि ते जर पाण्यात काठी उडवली तर आपल्याला कळती की नाही पाण्यात आहे, डोळे झाकून बी बुडवा तुम्ही. ही द्रव पदार्थात काठी उडाली हे कळतं का नाही. मग त्या काठीतून आपल्याकडं काय येतं सांगा. 5 फुटाची काठी असेल, आपण त्या पाण्याला स्पर्श न करता सुद्धा आपण सांगू शकतो ही काठी दगडावर आहे, ही काठी कठीण पदार्थावर आहे, किंवा ही पाण्यात आहे. द्रव सांगता येते की नाही, काय येतं बरं त्याच्यातून. कसं ज्ञान होत असेल त्या त्वचेला बघा. ही नवलाव नाही का वाटत, नवल नाही का. अरे नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. आम्ही विचारच केला नाही, आम्हाला कसला ध्येय दिलाय, याचा कसा वापर करावा, उपयोग करावा, हे आम्ही कधी विचार केला नाही. पाले खाणाऱ्या माकडाला कळतंय, मारुतीला कळतंय, झाडाचा पाला खावा, नदीचं पाणी प्यावं, आणि 1 रुपया कुठल्याही प्रकारचं श्रम आपण न घेता, पैशामध्ये मोबदला न घेता आपण रामकार्य करावं. मुख्य अमृताची वाणी दे देवाचे कारणे. आणि आम्हाला माणसं असून कळू नये. अरे दगडाला कळतं कुठं बसावून, कसं बोलावून, कसं रामभोजन करावं. आणि आम्हाला का कळत नसावं माणसाला. किती दुर्दैव आमचं. याच्यासाठी 42 वय आहेत, दुसरं काही कारण नाही महाराज. ऐका काय भरताची अवस्था इथं सांगितली आहे. रसनारातली आवडी घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देशोधडी, रसना ओसंडी रसा. 4 प्रकारचं अन्न आपण खातो, खाद्य भोज्य चोष्य आणि पेय. पण पंचपक्वान्न त्याचे अनेक प्रकारचे केले, त्याला पंचपक्वान्न असं म्हटले. 5च नाही. पंचपक्वान्न म्हणजे अनेक पदार्थ, पण 4 प्रकार आहेत त्या अन्नाचे. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण ही चव आम्हाला कळते, जे देहावर आहे त्यांना कळते, पण संतांना मात्र हे कळत नाही. भरताला काय खातो कशा बरं. कडू भोपळ्याची भाजी तो करमबाबांनी खाल्ली, मीठ नसल्याला सुद्धा चव देऊन खाल्लं. मेवणे म्हणले याच्यात मीठ नाही, म्हणले नाहीत. तसंच खाल्लं त्याने चाकत माकत. ती बहीण म्हणली माझे भाऊ का जेवढे नाहीत. नंतर कळलं. आम्हाला सांगायचे की तुम्ही याच्यात मीठ नाही. माझा भाऊ राहिला ना उपाशी. म्हणजे मला कुठं कळतंय काय कशावर खाल्लंय ते. आम्हाला कळतंय खारट, आंबट, तिखट, गोड, कडू, तुरट हे 6 चव कोणाला कळतात. षडरस आम्हाला कळतं, देहावर येते. भरताला कळतंय काय नाही. भरताकडे कोणती चव आहे, काय सेवन करतात भरत. शेवितो रस वाटितो अनेका, घ्या रे हो नका रानभरी, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा निवारेल. काय असणार महत्व आहे संतांच्या आपल्या वागण्यामध्ये आम्हाला नक्की कळतं. एकादश असली तरी मागं पुढं पाहत नाही. जिलबी पुढं आली खावंच वाटते. सुटली नाही एकादश. तसं आहे का भरताचं. अरे बायका मुलं सोडून देऊन येडा आहे का. 14 वर्ष निराहार बसण्यासाठी भरत बसलेला वेडा आहे तो. ऐका भरताची कर्मेंद्रियाची रीती सेविता श्रीरामाची शक्ती, उडाली कर्माची कर्मगती, स्वेच्छा वर्तती निष्काम. कोण आहे आपल्या देहामध्ये राम कसा आहे, काय चैतन्य त्याचं, ती शक्ती हे ओळखलंय त्या भरतानं. कर्माची कर्मगतीच उडाली आहे. कर्म राहिलं राहतं कुणाचं, जे देहावर कर्म करतात प्रपंचाचं संसाराचं, त्याच्या कर्माचा परिणाम त्याच्या त्या असणाऱ्या प्रारब्धावर होतो. संचित ठेवा तयार होतो त्या कर्माचा. इथं मात्र संताकडे कर्म राहत नाही. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, आणि त्याचे पावन तिन्ही लोक. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. कर्मेंद्रियाची रीती म्हणजे जसे ज्ञानेंद्रिय रामरूप झालेत, तसे कर्मेंद्रिय सुद्धा रामरूप झालेत. नव सर्व अंगामध्ये राम भरलेला आहे. कुठल्याही प्रकारचं असणारं कर्म राहिलंच नाही. गुरुबा काकांनी लेकरं तुडवलं, किती पाप लागलं. मारुतीनं लंका जाळी, किती पाप लागलं. अरे संताला पाप लागतच नाही, त्यांच्याकडे होतं ते वाईट होतच नाही, आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडे होत नसतो. ती सामान्य जीवाकडे असणारं कर्म घडतं, आणि त्याचा परिणाम त्याच्या संचित त्या जीवावर होतं. पुढल्या जन्मात त्याला त्या वासनेनं जन्म घेऊन फेडावं लागतं. संताला मात्र असं अजिबात नाही आहे बघा.
ऐसा भरत रामे कोंदला तो तो देशाची राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला अपूर्व पहिलं कधी पाहिलं नाही असं असताना हनुमंतराया पाहू लागले तो देशच असताना रामरूप झालाय. अरे भरतच काय जिकडं पाहिल तिकडं सगळं राममयी अवस्था झालेली आहे. नवल आहे नवल. हो ही काही साधी गोष्ट नाही. ही संतांच्या परिसरच असा राममय होत आहे. कुठेही असताना राममय परिसरावर होत नाही हे लक्षात असू द्या. जिथं संतांचा सोहळा आहे जिथं सत्संग चालू आहे तिथंच हे घडत आहे. कुठेही हे भजन पूजन सत्संग घडत नाही आणि राममय अवस्था कुठे येऊ शकत नाही. बोला. नगरा बाह्य राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ धूम पल्लवंगम विस्मित. आश्रमाच्या बाहेर सुद्धा सगळं राममय अवस्था आहे. दगडे धोंड वृक्ष सुद्धा राम राम म्हणतात बघा. दगडाला काय कळतं राम राम म्हणायचं, वृक्षाला काय कळतं पण वृक्ष ध्वनी राम राम. तर गवताच्या काड्या सुद्धा राम राम म्हणू लागलेल्या आहेत. अशी त्या भरताच्या आश्रमातली अवस्था या ठिकाणी वर्णन करतात. आमचं मुख राम राम म्हणू ना, अंगातले रोम रोम सुद्धा राम राम म्हटले पाहिजेत आणि त्याचा परिणाम बाहेर असणाऱ्या पंचमहाभूतावरून पंचमहाभूत राममय झाले पाहिजेत. तशी अवस्था या भरतामुळं राममय पंचमहाभूत झालीत. ऐका पुढच्या वेळीमध्ये. दिशा दुमदुमीती सधर दिशा दुमदुमीती रामे त्रणे कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे ओम गरजे. दिशा सगळ्या राममय झाल्या. आता दश दिशा अनंत दिशेतून राम राम आवाज येतोय. ध्वनी अनाहत ध्वनी असा असताना राममय नामाचा राम नामाचा गजर ऐकू येऊ लागला. कोण गाते पत्ता नाही. तर गवताच्या काड्यामधून सुद्धा राम राम आवाज येऊ लागलाय. काय नवले काय अधिकार त्या संतांचा जरा विचार करा. संतांच्या सानिध्यात आल्यामुळं त्यांचा सुद्धा उद्धार आहे. गवताच्या काड्याचा वृक्षाचा दगडाचा पशु पक्षी प्राण्याचा पक्षी सिद्धांत बोलती. काय नवल आहे. अरे नोम नित्याक्षर ब्रह्म ऋग्वेदातील प्रणव प्रणवातील श्रुती ते पक्षी बोलतात. दगड सुद्धा बोलतात. किती नवल आहे. अरे सगळं पंचमहाभूत राममय झाली. नवे योम रामे कोणले एकाच शब्दात सांगितलं. योम म्हणजे आकाश. आकाश जर राममय झालंय तर बाकीच्या पंचमहाभूतामध्ये राम नसेल का. कारण आकाश या बाकीच्या चार भूताला सामावून घेतले पोटात. एवढं मोठं आकाश आहे. आता कोणी सांगितलं नसेल पण सांगतो. आता मुंडे महाराज समोर आहेत. पृथ्वीपेक्षा पाणी मोठं आहे. किती पट मोठं आहे. 10 पट मोठं आहे. लक्षात ठेवा. पाण्यापेक्षा तेज मोठं आहे. किती पट मोठं आहे. 10 पट. त्याच्यापेक्षा वायू मोठा आहे. किती पट 10 पट. आणि वायूपेक्षा आकाश किती पट मोठं आहे. 10 पट. त्याच्यापेक्षा माया किती मोठी आहे. 100 पट. आणि मायेपेक्षा देव किती मोठा आहे. अनंत पट. आता गगनावनी वाढणार मांडाम त्यापेक्षा मोठं आहे. असं तर त्या आकाश जर राममय झाले तर बाकीच्या भूतामध्ये राम आला की नाही हे सांगितलं नाथभावानी. म्हणून योम रामे कोणले असा शब्द वापरला. बोला. सत्संगे धरा सदर भूते वागविते निरंतर सांडून कठिनत्व प्रकार मधुवार वार स्वय झाली. प्रत्येकीला सत्संग लागला. सत्संग म्हटलंय. संत संग म्हटलं नाही. सत्संग म्हटलंय. नीट ऐका. लगेच संत म्हणतात बघा. सांगणार जरा इथं धोका होतो. तेच फक्त ओळखणे महत्वाचं आहे. सत्य ज्यांनी ओळखलंय ते संत. आणि मग त्यांच्या स्पर्शानं कठीणत्व या पृथ्वीचं जातं. अहंकार नावाचा गुण आणि कठीणत्व या देहातलं. पृथ्वीचे 5 तत्व या देहामध्ये आहेत. पण ज्यावेळेला सत्संगाची संगती लागते. सताची म्हणजे भगवंताची. सत्य तो विठ्ठला. सत्य तू सत्य म्हणजे देव. आणि त्या देवाची संगती आपल्याला लागली कळलं की मग काय होतं. हे कठीणत्व जातं आणि संताकडून मिळतं हे बरं का. स्वतःची संगती संताकडून आपल्याला लाभते. आपल्या मनानं नाही. मनोमार्गे नाही. संताची संगती. आणि मग असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला कठीणत्व जातं. म्हणजे 5 जे तत्व आहे त्या पृथ्वीचे देहातले यांचा अहंकार जातो आणि क्षमत्व होतात बघा. हे
पृथ्वीकडे क्षमा नावाचा गुण कशामुळे आला? कुठंही आहे, फक्त जिथं संत राहतात तिथं क्षमा करते पृथ्वी. जिथं संत नाही तिथं पृथ्वी क्षमा करत नाही. दुष्टाला पोटात घेते, भूकंप होतात, मारून टाकते पृथ्वी दुष्टाला. पण जिथं संत आहेत तिथं मात्र दुष्ट जरी असली तरी तिथली पृथ्वी क्षम होते, क्षमा करते त्यांना. मग तिथं नांगरा पोळवा काय छिद्र पाडा काय पृथ्वीला करायचे ते करा, ते तुम्हाला काही म्हणते का? नाही. क्षमत्व येतं कशामुळं? या सतसंगतीमुळं. आणि ते 5 तत्व तुम्हाला सांगतो मी: अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. हे 5 तत्व पृथ्वीचे आहेत. आणि याला असणारा शांती कशामुळे येते? सत्संगामुळे. एवढं लक्षात असू द्या. बोला. सत्संगती ओलावली अतिशांती धरेसी आली, एकात्मता विस्तारली, वर्तो लागली अविरुद्ध वागते पृथ्वी. प्रत्येक भूतामध्ये वैरत्व आहे, 5 भूतात. पण 5 भूत देहात आले की गप बसतील. जिथल्या तिथं 9 दरवाजे देहाला आहेत, 5 भूत मध्ये बसलीत. पण भांडण शरीरात नाही महाराज. भांडण याचं कारण मध्ये सत आहे. कळलं का नाही? लक्षात येते का? तर शांती धरेला कधी येते या पृथ्वीला? सत्संग. सत्संगे धरा सदर झाली. आता सत्संगे धरेशी शांती आली म्हणतात. या पृथ्वीला शांती आली म्हणूनच आपलं कठीणत्व गेलंय आणि अविरुद्ध वागू लागले. विरुद्धपणा कोणालाच नाही. खोदा, खड्डे पाडा, छिद्र पाडा, तुम्हाला काय पृथ्वीवर पाप करा, पुण्य करा, थुका आणि काय घाण करा. तुम्हाला शिव्या दिल्या का? अरे जेवढं आपल्याला आयुष्य दिलं, ही लेकरं आहे म्हणती माझी लेकरं. भगवंताची आज्ञा तिला, हे गप करतो करतो मान्यता करतो, तिच्या भगवंताच्या आज्ञेने चालते. पृथ्वी तिला स्थिर राहावं लागतं आणि आपल्याला सगळ्याला ती जगवते. तिच्या मनात आल्यावर क्षणात पोटात घेतले असते राक्षस. पण ती का घेत नाही? त्याचं कारण आहे सत्संग. इथं संत मंडळीमध्ये आतमध्ये मिसळलेली आहे आणि म्हणून त्यांना पोटात घेत नाही. ते संतामुळं ते वाचले जातात राक्षस. नाहीतर काही सुद्धा वेळ नाही. पुढे कलंकी अवतार ज्यावेळेला सगळे राक्षस होतील का तेव्हा देव घेणार आणि सगळ्याचा नाश केला. बोला. सत्संगती झाली जीवना, विसरोनी अधोगमना, ऐक्यवृत्ती सकळ जना, अतिच पाण्याला सत्संग लागल्यावर होतं काय? सत्संग पाण्याला लागणं महत्वाचं आहे. काल्याच्या ठिकाणचं अन्न प्रसाद अत्यंत गोड. कारण घरी येऊन किती स्वयंपाक करा गोड लागत नाही. याचं कारण स्वतःची संगती आहे. नामाचा परिणाम त्या असणाऱ्या पाण्यावर आणि त्या अन्नावर होतो. सत्संग तिथं लागतो म्हणून गुढी येते. अरे विष त्या मिरेनं पेला, विष वडिलांना विष पेला दिला आणि विष पिऊन त्या पेल्याचं अमृत झालं त्या विषाचं. आणि गोड आवाज निघायला आणि जास्त अभंग लिहिली तिनं गोड. आणि नृत्य तर बंद केलंच नाही बरं का. हुंर बांधून त्या कृष्ण भगवंताच्या मूर्ती पुढे नाचली. हे कशामुळे विष झालं? त्या विषाचं अमृत झालं. सत्संग. आणि असा सत्संगाचे असणारा ज्यावेळेला पाण्याला लागतं त्यावेळेला पाणी खाली उतरला व्हायचं बंद होतं आणि ते वर चढू लागतं. वरच्यावर पोटात पाणी पितो ते डोळ्यात येतं बरं का. नाथाच्या घरची उलटी खून आणि पाण्याला लागली मोठी ताण. नाही वडचणीचं पाणी आड्याला कसं जाईल? आड्याचं पाणी वळचं तिकडे, पण हे उलट आहे इथं. ही पंचीकरणच उलट आहे सगळं. कळलं तर बघा. तर पाण्याचे असणारे 5 तत्व या देहामध्ये आहेत बरं का. पाण्याचे लाळ, मूत्र, शिवेद, रक्त आणि रेत हे 5ही तत्व या पाण्याचे आहेत. पण हे असणारे स्थित मर्यादित का राहतात? स्थित प्रज्ञ भगवंत मध्ये आहे या देहात. आणि म्हणून राहत एक पिंडावर ओवी आहे आणि एक ब्रह्मांडावर ओवी आहे. म्हणून असताना आपण लक्षात घ्या, पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीवर एक ओव्या टाकल्या. जाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन, व्याघ्र पापी मनोन उपेक्षण करीती. पाणी बघा, पाणी सगळ्याला सारखं आहे. झाडाची सावली कशी सगळ्याला सारखी आहे तसं पाणी सुद्धा सगळ्याला. कुठलाही जीव असो पाणी म्हणतं का तो गाईला तो माझी पवित्र हिंदू धर्मीयांचा असणारा प्रत्येकास पी, आणि वाघाला म्हणतं का पिऊ नका? नाही. गाईची त्रश्या हारू का व्याघ्रा विषोनी मारू, हे नेणीची पैगा करू तोय देशी. कारण ज्याडे लावणी केली का खांडाव्या घाव घातला,
दोघाची एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्ष जसा सगळ्याला सारखी सावली देतो तसं पाणी सुद्धा सत्संगतीतलं कधी वागायला म्हणत नाही पिऊ नको. हा त्याच्यातला असणारा समत्वाचा गुण हा सत्संगाने तयार होतो आणि पाणी गोड होतं. तिथलं पाणी कसं पाहिजे महाराज, एक मिनिट ऐका. पाणी कसं पाहिजे, गोड पाहिजे, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे बरं का. आणि एक चौथा गुण आहे, पवित्रता फार महत्त्वाची आहे. पवित्र पाणी पाहिजे, गोड पाहिजे, थंड पाहिजे आणि शुद्ध पाहिजे. पाणी जहारचं म्हणतो चांगलं आहे, ते असणारं पाणी जहारचं शुद्ध आहे, गोड आहे, थंड आहे. पण पवित्राची काय खात्री देणार तुम्ही सांगा. पवित्र असण्याची काय खात्री आहे. कोणी भरलं, कुठं भरलं माहीत आहे. मग पवित्र पाणी कुठले सांगतो मी. रामायणात आताच ऐकून गेलात तुम्ही. पाणी असतं फक्त संतांच्या घरचं पवित्र, गोड, थंड आणि शुद्ध. म्हणून सज्जनाच्या घरचे अन्न घ्यावे बळीची मागून, नाहीतरी आपण जीवन तरी मागावे. आणि सज्जनगिरीचे शेविता उदक अंतर पुणित होय देत. म्हणून सज्जनाचं पाणी प्या, बाकीचं घेऊ नका, कारण तिथं सत्संग लागलेला असतो. बोला. तेजासी होता सत्संगती आकर्षून दाहक शक्ती स्वये प्रकाश सर्व भूती तेज. ही जगती माझी विचारे. तेजाचे 5 तत्व या देहामध्ये आहेत. क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा आणि कांती. त्याचे सत्संगती भगवंताची लागली की ते सुद्धा काही करत नाही. सगळ्यात ते सूर्याला जास्त आहे, पण ते सूर्य चालतो देवाच्या आज्ञेनं. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या आणि बाकीचं तरी सगळे पंचमहाभूत त्यांच्या आज्ञेत. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले जो जगाशी चालिता. वृक्षाची पान हाले त्याची सत्ता. देवाची सत्ता आहे, सूर्याचं तेज सुद्धा चालवणारा भगवंत आहे. आणि तेच विखुरलेलं आहे आपल्याकडं सगळ्याकडं. असं तेज अग्नीय म्हटलं तरी तेजच आहे. आणि यापासून 5 तत्व आपल्या देहात आहेत. पण हे गप्प शांत राहतो, दिसत नाही काही करत नाही. देहात आहे की नाही तेज. अहम ईश्वानरो भूत्व प्राणिनाम ध्येमाश्रित प्राणापान समायुक्त पचमिन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न पचवण्यासाठी जठराग्नीमध्ये तेज आहे. पण हे तेज असणारं सत्संगतीमध्ये आलं म्हणजे शांत आहे. ते सतमधलं निघून जाऊ द्या, उचला खांद्यावर, काहीच राहत नाही मध्ये. तेज नाही ना काहीच नाही, पुन्हा पंचमहाभूतावर असतात. चला. ज्याने प्रकाशिले निजगृही त्यासी प्रकाशा उने नाही. पारखा चोरू आल्या पाही प्रकाश. ज्यानं दीप लावला घरामध्ये त्याला वेगळा असणारा प्रकाश. आणि एखादा चोर घरात आला तर वेगळा प्रकाश आहे का? नाही. दीपाच्या अंगी नाही तुझा भाव. आणि शावानी चोर सारेखाची घरची उजाडू करावा का पारखी अंधारू पाडावा. हे नेनेची पैगा पांडवा दीपू जैसा. दीप लावला की त्याचा प्रकाश सगळ्याला सारखा आहे. चोर आल्यावर तो विझत नाही आणि शव आल्यावर म्हणत नाही जास्त प्रकाश द्यावा. सगळ्याला सारखा प्रकाश दीप देतो. ह्याचं कारण सत्संगतीचं महत्त्व आहे. संतांच्या आज्ञात, देवाच्या आज्ञात हा तेजाचा असणारा प्रकाश राहतो. प्रकाश आपोआप पडतोय आणि त्याच्या आज्ञेतही राहतो. देवाच्या मनात येऊ द्या. त्यांची आज्ञा झाल्यावर त्या समुद्राच्या पोटातला वैश्वानर वडवानर पेटेल आणि अति महाप्रलय काळ तयार होईल आणि पंचमहाभूत आणि 16 जगाचा नाश होतो. अति महाप्रलय काळाला पंचमहाभूताचा नाश होतो. चंद्र सूर्य काही राहत नाही, इकडे स्वर्ग राहत नाहीत. ही आज्ञा कोणाची? भगवंताची. पण त्याच्या आज्ञेनं स्वतःच्या संगतीमुळं हा शांत राहतो. बघा तेज अग्नी. चला. वायू सत्संगाला धला चंचलत्व पुढे विसरला. योगीश्वरा भेटो आला निश्चळ झाला निज. वायू सुद्धा बघा असताना ज्यावेळेला योगीश्वरला भेटाय त्यावेळेला वायू स्थिर होतो. प्राणव्यान आपण वन समान पंचप्राण आहेत. ना कर्म करका देवद धनंजय. दशपवनाचा खेळ योगी खेळती ओढून येते ब्रह्मांडात. समाधी अवस्था लावतात 21,600 श्वासाला. मूल आधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत आत्मा असणारा ब्रह्मांडात नेतात आणि कुंडलिनी जागृत करतात. 17 स्तन दिशा अनोताचा हलवर्गाशी समाधी बोधे निजूशी उजावणी. ही समाधी असणारी लावून घेतात. यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन ध्यान धारणा समाधी योग्याचं लक्षण आहे. आणि समाधी लागते त्यावेळेला आत्माच भगवंत स्वरूप दिसतो आणि मुळीचं आपण आहोत हे कळतं. ही योग्याचं लक्षण. योग्याला भेटायला आला की वारं शांत होतं. आणि इतर ठिकाणी
इतर ठिकाणी चंचलत्व त्या वाऱ्याच्या ठिकाणी आहे असं म्हणतात. बोला. विचरे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही, सुवास दुर्वास न म्हणे काही, निसंग पाही विचरता. इतर ठिकाणी निसंग असताना फिरतो पण इथं श्वास दुरास वारं म्हणत नाही. तुम्ही आम्ही असणारे सावध आहेत ते म्हणतो, इथं सुगंध आहे दुर्गंध आहे. तिथं मात्र असणाऱ्या वाऱ्यात सांगित असला कुठलाच असणारा भाव नाही. असो अशा प्रकारचं असणारी अवस्था भारताची, तिथे त्याला असणारा द्वेतच नाही आहे. ते यावरच नाहीत भरतजी. अशा प्रकारची अवस्था वर्णन आहे. चला. सत्संगाला आधले आकाश, फुकोने पैकोनास, विसरोनिया निरवकाश, विरक्त उदास सर्व त्रासे. आकाशाची पोकळी आहे म्हणून आपण इथं जन्म घेऊ शकलो. पोकळी पाहिजे जन्म घ्यायला. पंच आकाश असणारे पिंडामध्ये आहेत बरं का. शिराकाश, कंठाकाश, हृदयाकाश, कटी आकाश, उदराकाश हे पंच आकाश असणारे या पिंडामध्ये आहेत. बाहेर पाहिलं तरी बरं का चिदाकाश एक महद आकाश आहे. आताच मी सांगितलं त्या आकाशाची व्याप्ती किती आहे, मोठी आहे. असं ते असणारं आकाश आणि त्याचे तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. काम, क्रोध, मोह, भय आणि शोक हे 5 तत्व आकाशाचे आहेत. आणि शब्द येणारा सुद्धा आकाशीचा आहे. मग सांगितलं ना तरी शब्द आकाशीचा. असं हे आकाश असणारं याला सुद्धा सत्संग लागला तर सगळ्याला सामावून घेतात. बोला. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी, न लिंपे एकही विकारी, सत्संग थोरी. सत्संग थोरी एवढी पहा. अरे एवढी सत्संगी आहे, सत्संगाची थोरी आहे. आकाश ज्यावेळेला असणार सत्संगतील लागतं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं शीत उष्ण आणि पर्जन्य याचा परिणाम होत नाही. आणि संताकडे कुठं होतं? मग संताकडे सत्संग आहे आणि जाणलाय. काय म्हणतात संत? समशत्रूचे मित्राचे तथा मान अपमान हो, शीत उष्ण दुःखी समसंग वर्जिता. अशी अवस्था अधिष्ठा सर्वभूतानाम मैत्र करून येवाची अशी अवस्था संतांची आहे. बोला. ऐसे नगर अवघेची संत, श्रीराम भजनी निरत, धन्य भक्ती प्रतापे भरत, सौभाग्यवंत. सौभाग्यवंत नंता धन्य भक्ती प्रताप भरत. प्रताप भक्तीचा भरताचा. महाराज जन्माला आल्यावर प्रताप कशाचा असावा? भक्तीचा प्रताप असावा. चोऱ्या करायचा प्रताप नसावा, काही वाईट जगाचं करण्याचा प्रताप नसावा, एकमेकाला खवळडवळ करण्याचा प्रताप नसावा, अन्नदान करण्याचा प्रताप असावा, देवाचं नाव घ्यायचा प्रताप असावा, भक्ती अधिक करण्याचा प्रताप असावा, सगळ्याला ज्ञान देण्याचा प्रताप असावा, ज्ञान घेण्याचा प्रताप असावा, श्रवणाचा प्रताप असावा. हा प्रताप भरताकडे आहे आणि म्हणून सगळ्या त्याचा परिणाम आहे. बोला. कोणाही नाही दुर्दशा, कोणी नव्हती हीन मानसा, श्रीराम भजने उल्हासा. आता कोणी हीन मानस तिथं नाही. अरे हीन मानस म्हणजे मनाला उणीव असणारी. हे कुठं असते हो? संसारात उणीव आहे, सांसारिक जीवाला उणीव वाटते. संताला काहीच उणीव नसते, सगळं भरपूर असतं संताला काय जे आहे ते. हो. कोणा नाही दुर्दशा. संताच्या संगतीत आले त्यांची दुर्दशा मावळते, इथं दुर्दशा नाही. कारण भक्तीमध्ये भजनामध्ये तल्लीन आहेत, मग नाहीत म्हणून यांना कमी नाही. जे भगवंत नाम घेतात त्यांना उणीव कुठलीही पडत नाही. कारण मन अवस्थेत नसतं, मन उन्मनी अवस्थेला गेलेलं असतं त्यांचं. मग अशी महाराजांनी मुंडे महाराजांनी सांगितलं मन राम झाले. मन राम झाल्यावर तिथं कसली दुर्दशा आहे? बोला. उदिम एक मोहरा करणे, अक्षरांचे खरे नाणे, जैसे देणे तैसे. एकच उदिम आहे, कोणाही उणे असे खऱ्या अक्षराचं नाणं. सांगायला आपल्याला वेळ कमी पडतंय, असं वेगाने वाढवायचे आपल्याला आणि पुढे जायचं. अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही अशी वस्तू. ते सगुण साकार नाही, अक्षर निर्गुण निराकार आहे. आणि त्याच वस्तूचं देणं घेणं असणारा इथल्या लोकांचं भरतनगरीच्या. रामच देतात, एकच वस्तू द्यायची आणि तीच वस्तू परत घ्यायची. माणसाला वाटतं 100 दिली तर 150 वापस आहे. इथं मात्र नाही, राम देतात आणि रामच घेतात. पण याचा परिणाम जे आहे ते जगात कशाचाच नाही. राम द्यावा आणि रामच घ्यावा तरच त्यांची असणारी उन्नती, त्यांचा उद्धार आहे. बाकीच्या कुठल्याही व्यवहारात उद्धार नाही. म्हणून 600 कर्षी प्रपंच देशी हरिशीन बशी कोणी राम राम म्हणा म्हणजे समोरचाही तुम्हाला राम राम म्हणेल.
काही आपल्याला काही पैसे द्यायचेत का? काहीच नाही, मोफत आहे. तरी सुद्धा याची किंमत आम्हाला कळली नाही, म्हणून आम्ही अशा दुर्दशेत होतो. बोला. एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा, एका वाचून सर्वथा दुजी वार्ता एकच वस्तू देता सेना. घेता आपला तो एक देव करून घ्यावा, तो राम. रामच द्यायचा आणि रामच घ्यायचा, दुसरं द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही. हा खरा पारमार्थिक व्यवहार आहे. सांसारिक व्यवहारामध्ये दुःख आहे आणि पारमार्थिक व्यवहारामध्ये सुखाची प्राप्ती इथं त्याच्यामुळे झाली. रामच म्हणतात मुखातून. बोलायचं असेल तर बोलावा विठ्ठल, नाम विठोबाची घ्यावी, मग पाऊल टाकावे. अशा प्रकारची अवस्था त्यांची आहे. दिन रजनी तेच धंदा त्यांचा आहे. चालू दुजेपणे ते दलाल थकूप आहे तत्काल, सर्वस्वेने तान लगे पळ घेऊनी सबळ. असं भजन करणारी लोक आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. पण हे घेताना सुद्धा दिवेत तिथं येतं म्हणतात. दिवेत मी तो पण आला, दिवेत आलं की मग हे भजन पाण्यात गेलं सगळं. आणि जर तिथं जर आलं, त्या चतुर लोक आहेत त्या नगरीचे, तिथं जर असं जर दिवेत येऊ लागलं मी तूपणाचं आणि बुडायची वेळ आली तर ते संत म्हणतात मी तू पण जाऊ दे दोरी एकाची पण. अशा असणारे अनेक अवस्था त्यांची. निर्द्वंद निसंग विचारतामयी सुखानंद हृदय स्थिरावला, अशी अवस्था त्यांची आहे. दिवेत आलं तर काय करतात ऐका, वृत्ती कशी चेततात. जेथे त्यांची उडी पडे सर्वस्वेशी जीवित बुडे, काही उपाय न चले पुढे पडे रोखडे माय बापानं संत महात्म्यानं नीट लक्षात ठेवा, जर देवताची ओढी पडली तर सर्वस्व बुडलं जातं. अहंकार आला तरी सगळं बुडतो. मी म्हटलं की तिथं सगळं पाण्यात गेलं. आपला परमार्थ, परमार्थ म्हणजे श्रेष्ठ पदाची प्राप्ती, हे होऊ शकत नाही. जे उद्दिष्ट होत नाही. म्हणून मी म्हणूच नका तिथं दिवेत येऊ देऊ नका. अद्वैत कुसरी विराळा जाणे माऊली म्हणतात. अद्वैत अवस्था पाहिजे. तिथं उडी पडली की त्याचं सगळं बुडलं जातं. म्हणून ते लोक काय करतात, त्यांची वृत्ती दिवेतात न ठेवता अद्वैत ठिकाणी वृत्ती नेतात. कशी आहे का पुढं, अंगळू मंगळू नंद भाषा सवेग निवटू पाहे घसा, प्राणियान कळे सहसा दलालाय साद्वेताचा. आंघोळ मंगळ भाषा म्हणजे नंद भाषा, सांकेतिक भाषा, खूण करून सांगणे. तोंडाने आवाज काढायचा नाही आणि काढला तर मग ते कोणाला कळू नये अशी भाषा, त्याला आंघोळ मंगळ भाषा म्हटले. नंद भाषाही म्हटले. सांकेतिक भाषा, खूण करून सांगणे दुसऱ्याला, अशी भाषा त्याची, ते दुसऱ्याला कळत नाही. आता लोक इथं जर ही ओवी आली ना, काही माणसं बघा पहिल्या 50-60 वर्षाच्या पूर्वी बाजारातलं सांगत होते येडे. आता काय सांगावं, तर कुठं बाजाराचा संबंध आहे. आता पुढल्याही ओवी आहे का तुम्ही नीट, कुठंच बाजाराचा संबंध नाही. आणि ते म्हणत बाबा ते बाजारात ते जोडाच पाठीवर टाकायचे. आणि ते आंगळू मंगळू भाषा म्हणजे बाजारातल्या त्या दलालाची भाषा. दलालाचा इथं कसल्याही प्रकारचा बाजारातला संबंध नाही. हे बाजार आपला पारमार्थिक बाजार आहे. आणि या ध्येयरूपानं आपण या बाजारात आलो. 4 ध्येयाच्या असणाऱ्या अवस्था आहेत आपल्या एका पुढच्या वेळीमध्ये. त्याचे जर असताना ते आंघोळ मंगळच्या नंद भाषा कळत नाही, आपण बुडतो. म्हणून आपण त्या नंद भाषेची सावध असा. आपण दिवेत येऊ देऊ नका, मग आपण बुडत नाहीत. भरत नगरी लोक चतुर स्वय उदिमी एकांगवीर, होता द्वेताचा संचार वृत्ती सत्व छेदिते. भरत नगरीचे लोक चतुर आहेत. तिथं जर असताना दिवेत आलं तर ते असताना ताबडतोब वृत्ती छेद. आपली वृत्ती तिथं नसून आम्ही भांडण तिकडे जाऊन पाडतो. इथं मात्र तसं नाही आहे. दिवेत आहे तिथं जातच नाही ते. वृत्ती काय म्हणतात हे महाराज ऐका. समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हारी वृत्ती राहो. तिथं वृत्ती आहे. आणि वृत्ती कशाची असते माहिती आहे का, चित्ताची वृत्ती असते. आणि मन हे ओढाळ आहे. मनाचा संकल्प विकल्प असतो. निर्विकल्प स्थानी मन न्यावं लागतं संकल्प विकल्प सोडून. आणि चित्त शुद्ध करावं लागतं आणि मग गीत गावं लागतं, मग भजन करावं लागतं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, किंवा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि सर्प व्याघ्र नाही खाती सर्प जया. चित्त वृत्ती स्थिर पाहिजे. आणि चित्ताची वृत्ती जर चंचले चित्त ठेवून या ठाई. भ्रमरासारखं चित्त आहे आणि याला ठिकाणाला ठेवावं लागतं. आणि मन हे ओढाळ गाईसारखं आहे. किती हाकडं तरी पुन्हा पिकावर जातं. मन ओढाय
जसं उभ्या पिकात आलं ढोय किती हाकाल्या हाकाल्या पुन्हा जातं पिका म्हणून वृत्ती आपली मन आणि चित्त हे भगवंताकडे लावा. मग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला भ्यायची गरज नाही बरं का. मनबुद्धी घर केले माझ्या तरी सांगा मग काही मी तू असे ओरे माऊली म्हणतात. बोला. एक एक उदिम ऐसा आकळी सगळी आकाशा द्वैताची तेथे कोण शशा परम परेशा विनटले. इथं असणार आकाशाला सुद्धा कवळण्याची ताकद आहे. पंचमहाभूताच्या पलीकडे जावं लागतं. होय मेळा 25 आहे ना आणि 36 तत्वाचा मूळ हरी. त्या 36 तत्वाच्या मूळ हरीपर्यंत जायचे. नुसत्या महाभूतामध्ये अडकून पडलो होतो आपण. देहाच्या अनुषंगानं देव प्राप्त करता येतो. मग याच्या विषयात का पडायचं. इथले परंपरा भजन आहे इथलं चालू आणि त्या नाम जपानं आकाशाच्याही पलीकडं असणारं त्यांची अवस्था हे सगळं आकळलं. आणि परंपरेशा परापचिंती मध्यमा वैखरी 4 भाषेच्या पलीकडचा 5व्या भाषेचा अर्थ परेश. त्या परेशाला विनटले म्हणजे समरस झाले एकरूप झालीत. एवढं असणारं त्यांचं अवस्था आहे उच्च कोटीची. आठवटिया चौबारे कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषारे. एवढ्या शब्दाला धरतात बघा सांगणारे. हट हट म्हणजे बाजार. पण ओठी या बाजारातले ओठे कोणते. ही पंचमहाभूताची आपण आले द्यायला. चौबारे याला 4 रस्ते आहेत आणि 4 रस्ते ओलांडायचे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. आणि हे ओलांडल्यानंतर अद्वैत अवस्थेला आपल्याला जाता येतं समाधीला. असे लोक राम भजनानं राम राम म्हटलं की रामच आपण होतो. ही त्याला मार्ग आहे. गरजानं करावं लागते रामनामाची. आणि मग असताना आपण रामाला त्या परंपरेशाला विनटतो एकरूप होतो आणि आनंद प्राप्त होतो. पुढे आहे का बोला. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुथी. वेळ आपल्याकडे नाही म्हणून थोड्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करायला मी असो. आनंद भारताची म्हणी. कुणाच्या भक्तीमध्ये रत आहे त्याच्या मनावरच फक्त आनंद असतो. ज्याच्याकडे भक्ती नाही रत नाही भक्तीत त्याला आनंद होऊ शकत नाही. संसारातलं मन आहे तो असताना भक्तीमध्ये रत नसतो आणि त्याला आनंद नसतो. आनंद भारताची म्हणी. कधी आनंद तयार होतो. गेले शून्यत्व बुडूनी. शून्य ज्यांचं गेलंय का. शून्य म्हणजे अज्ञान. हे ब्रह्मांड आहे असं ज्यांना खरं वाटतं ना सत्य ते अज्ञान आहे. असं ज्यांच्याकडे अज्ञान आहे त्याला दुःख आहे. इथं भारताकडे ते अज्ञान गेले. शून्य 4 प्रकारचे आहेत महाराज मुंडे महाराज. आध शून्य ऊर्ध्व शून्य मध शून्य आणि महाशून्य हे 4 शून्य पलीकडे जावं लागतं. सद्गुरूची शरण जावे 4 शून्य पार व्हावे आणि मग झाल्यानंतर मग आनंद भरताची म्हणी. मग आपल्या भक्तीमध्ये रस असणाऱ्या माणसाला आनंद होतो. गेले शून्य ते वरून याने सुस्थिरपणा त्याला येतो आणि मग रामाची प्राप्ती त्या माणसाला सारी होते. मग भक्ती रूपाने करा की योग मार्गाने करा. 2 मार्ग आहेत. एक भजन मार्ग आहे आणि एक योग मार्ग आहे समाधी साधन. मग कोणत्या साधनाने प्राप्त करायचं ते करा. मग तिथं आनंदाची प्राप्ती. बोला. गरजता राम नामे कल्लोळे गगनाव घेची महुरले मोक्ष फळी लगडून आले ऐक्य झाले हरिरंगी. ऐक्य झाले हरिरंगामध्ये ज्याला ऐक्यपणा येतो असे असणार. गरजता रामनाम कल्लोळे. अगदी रामनामाचा गजर ज्यावेळेला आपण करतो त्याला गगन अवघे मोहरले. पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीचा प्रसंग इथं. भजन करणाऱ्याच्यानं आकाशातून असणाऱ्या अमृताचा असणारा वर्षा होत. आणि समाधी लावली तर या लहान जीव इथं एक नरट्यात त्या जीवेतून अमृताचे थेंब या बिंबीच्या देठावर पडतात आणि जीव जीवेला जातो आणि आनंदाची प्राप्ती होते. मग समाधीतून घ्या की भजनातून घ्या मग मात्र या दोघांनाही एकच प्राप्ती आहे. पण भजनामधून जास्त आनंद प्राप्त होतो. गरजेता राम नाम कोल्लोळे गगन अवघे मोहरले आणि मोक्ष फळ. याचा फरक काय. याचं फळ काय. मोक्ष फळ. कशासाठी. गर्जना केली तर मोक्ष फळ आहे. कशातून गर्जना. मुखातून. मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. आणि म्हणून गरजेता राम नाम कोल्लोळे गगन अवघे मोहरले मोक्ष फळ लगडून आले. लगडून येते. मग सायुज्यता घ्या समीपता घ्या स्वरूपता घ्या. नाही काय तुम्हाला घ्यायचं ते 4 कोणती घ्यायची ती घ्या. देवाच्या द्वारे उभक्षणभरीन तेने मुक्तिचारी. आणि मग मात्र त्यांना 4 मुक्तीची प्राप्ती असं म्हणतात. आणि आनंदाची प्राप्ती ओव्या पूर्ण झाल्या ते 41
दुसरे कोणतरी सांगायला बसा. झाल्याशिवाय शिवसेनेवर पण मला वेळ खूप लागतोय. खूप प्रयत्नानं खूप ओढून मी प्रयत्न केला तरी पाऊण तास गेला आपला चाल. कुंडली गौर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान. 1 तास गेला कंप्लीट.